आज अंतिम आठवडा प्रस्तावावर सरकारकडून उत्तर मिळेल. हे अधिवेशन अजून मोठं व्हावं अशी आपली इच्छा आहे, असं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय. राज्य सरकारने अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं. विरोधक जे आरोप करत आहेत ते निराधार आहेत. आमदार मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया समोर येते. या संदर्भात आमदार मनीषा कायंदे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आपल्यासोबत शिवसेना आमदार मनीषा कायंदे आहेत. ताई, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. या अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळालं? कारण अधिवेशन म्हटलं की महाराष्ट्राचे मुद्दे, महाराष्ट्राचे प्रश्न हे मार्गी लावण्याचं हे सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे. महाराष्ट्राला या न्याय देण्याचं काम राज्य सरकारने कशा प्रकारे केलंय? अनेक घोषणा, अनेक गोष्टी महाराष्ट्रासाठी झालेल्या आहेत. अर्थात हे महाराष्ट्राचंच अधिवेशन आहे, त्यामुळे जे काही निर्णय होतात ते महाराष्ट्रासाठी होत असतात. मुंबईसाठी मोठं पॅकेज माननीय एकनाथजी शिंदे यांनी घोषित केलं. जी हाऊसिंग पॉलिसी आहे जी त्यांनी आणली, त्याच्यामधून त्यांनी इतके क्रांतिकारी निर्णय घेतलेत की त्यांना हाऊसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र असं संबोधलं तरी वावगं ठरणार नाही. बेपत्ता होतात. काल देखील अनेकदा वेगवेगळे जे राज्यगृहमंत्री असतील, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते खातं आहे. कारण तुम्ही नॅशनल रेकॉर्ड जरी बघितला किंवा महाराष्ट्राचा रेकॉर्ड जरी बघितला तर सुमारे 90% मुली या स्वतःहून घर सोडून निघून गेलेल्या असतात. असा पण रेकॉर्ड आहे. परंतु हे सभागृहात असं सांगितलं की विरोधक त्याच्यावर टीका करतात. परंतु त्यांचंही सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सुद्धा असे विषय निघाले. तेव्हाही सुद्धा हाच डेटा आणि हेच रेकॉर्ड असतात की अनेक वेळा मुली स्वेच्छेने घर सोडून गेलेल्या असतात आणि फार कमी अशा घटना आहे की त्यांना पळवलेलं आहे. धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.